बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरा देवीमध्ये श्रीराम नवमी निमित्तानं यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आणि या निमित्तानं देशविदेशातून लाखो भाविक जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी येणार आहेत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस पोहरा देवीला येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते जगदंबा देवी, संत सेवालाल महाराज आणि राष्ट्रसंत रामराव महाराजांची पूजा करणार आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीस आज पोहरा देवीत येतात आणि रामनवमी निमित्तानं सुरू असलेल्या सोहळ्याला हजेरी लावतात। बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरागडावरती रामनवमी निमित्त भव्य यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे आणि या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आज येणार आहेत। या संबंधी बोलण्याकरता पोहरागडावरील महंत सुनील महाराज आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। महाराज, काय सांगसाल, आज कशा प्रकारे विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम इथं पार पडले व आज राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा इथे येणार आहेत, काय सांगाल? आज या पवित्र भूमी काशी पोहरादेवी गडामध्ये गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत विविध असे धार्मिक सामाजिक कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेले आहे आणि ही परंपरा आमची जवळजवळ 100-150 वर्षापासून सुरू आहे। आज श्री रामनवमीचा रामजन्म निमित्त इथे सर्व मंदिरामध्ये होम हवन भोग भंडारा करण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सपत्नीक पोहरा देवीला दर्शनाकरिता येत आहे। ही शासकीय पूजा करण्याकरिता येत आहे। पंढरपूरच्या नंतर महाराष्ट्रामध्ये हा मान आमच्या बंजारा समाजाचा काशीला मिळाला, म्हणून मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं 12 कोटी बंजारा भाविक भक्तांतर्फे तथा सर्व महंतांतर्फे धर्मपीठतर्फे त्यांचा आभार व्यक्त करीत आहे। बंजारा रीतिरिवाजाप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांचं पोहरागडावरती भव्य असं स्वागत केले जाणार आहे। गणेश मोळे, झी मीडिया, पोहरागड, वाशिम।